दादा, पुण्यात महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेत तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे महाविकास आघाडीचे 6 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये जर आपण सुरुवात केली की कसबा विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र गंगेकर हे निवडणूक लढवत आहे. गेल्या अनेक वर्ष पुण्याच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक चळवळीमध्ये काम करणारा नगरसेवक ते आमदार हा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. सर्वसामान्य लोकांच्या हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून रवींद्र गंगेकर यांची ओळख आहे. सर्व पेठांच्या मध्ये असेल, मध्यमवस्तीमध्ये असेल आणि त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला मदत करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रुग्णसेवेसाठी लोकांना मोफत, एखादा गरीब कुटुंब असेल तर त्यांना लाखो रुपयाचं आलेले बिल माफ करून देणं असेल. पुण्यामध्ये आपण पाहिलं की आज विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. आज ड्रग्सचं मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुरू झालेला आहे. त्या ड्रग्सच्या विरोधामध्ये त्यांनी फार मोठं आंदोलन केलेलं होतं आणि अनेक लोकांना त्यांनी त्या ठिकाणी पकडून दिलं होतं. दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो पुणे कॅन्टोन्मेंट. या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने रमेश बागवे सारखा एक चांगला कार्यकर्ता की जो गेल्या अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये असेल, आमदार असेल, राज्याच्या गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलेलं होतं आणि अजूनसुद्धा झोपडपट्टीचा विभाग असेल, मध्यमवर्ती असेल, सर्व जाती धर्माचा विभाग असेल, त्या ठिकाणी एका शांतता कशी राहील, एकामेक गुणगोविंदाने कसं सर्व समाज एकत्र राहील, यासाठी सातत्याने रमेश बागवे यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ आहे की जिथं आमच्या महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबच्या सौभाग्यवती अश्विनी कदम या एक अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित एक शिक्षिका म्हणून त्यांनी आपलं करिअर त्याने आजपर्यंत पार पाडलेलं आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केले. पुणे महानगरपालिका स्थायी समितीचं म्हणून त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं आणि अतिशय महिलांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्याने आंदोलनं करायची, सातत्याने प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही अश्विनी कदम यांच्या रूपाने आज या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्यानंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आहे की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये दत्ता भैरट नावाचा एक तरुण चांगला कार्यकर्ता, बहुजन समाजाचा कार्यकर्ता की जो मागच्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अल्प मताने त्यांचा पराभव झालेला होता आणि आज लोकांच्यामध्ये ती खंत आहे की एक चांगला काम करणारा कार्यकर्त्याला आपण मागच्या वेळेला आमदार करू शकलो नाही, तर या वेळेला निश्चितपणे त्यांची या ठिकाणी आमदार म्हणून निवड 100% निश्चित मानली जाते. या ठिकाणी हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघातून पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप हे सुद्धा एक तरुण चेहरा त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून नेतृत्वाचे गुण त्यांच्याकडे आहेत. ते एक चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज कोथरूड विधानसभा मतदारसंघ की जिथे चंद्रकांत मोकाटे नावाचा एक काम करणारा कार्यकर्ता, नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं, विधिमंडळामध्ये आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आणि अतिशय कोथरूडचा भूमिपुत्र असलेला चंद्रकांत मोकाटे हा एक साधा कार्यकर्ता आणि जनतेच्या प्रश्नासाठी 24/7 काम करणारा असा कार्यकर्ता आहे. तर कोथरूड झालं, शिवाजीनगर झालं, कसबा झालं, पर्वती झालं, कॅन्टोन्मेंट झालं आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ जो आहे सचिन दोडके त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मागच्या वेळेलासुद्धा त्यांचा फक्त 2000 मतांनी पराभव झालेला होता, पण त्यानंतरसुद्धा आदरणीय आमचे नेते शरद पवार साहेबांचं आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आपण जर पाहिलं की पुणे शहराच्या लगत असलेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ, आता हे उपनगरं झालेली आहेत, पण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आमच्या पुणे शहरातील एक भाग आहे. या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने बापू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत. त्यांची निशाणी आहे तुतारी. आता आपण जर पाहिलं असेल की बापू पठारे हे ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व
म्हणजे वडगाव शेरी आणि येरवडा या परिसरामध्ये हा उपनगरामध्ये जो नवीन भाग समाविष्ट झाला की जो पूर्वी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या इथं होता, तर बापू पठारे हे त्यावेळेपासून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते. मग ते नगरसेवक झाले, नंतर आमदार झाले आणि आता पुन्हा ते आमदारकीच्या निवडणुकीला उभा आहे. आपण जर पाहिलं की प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे, लोकांचा त्यांना प्रचंड पाठिंबा आहे आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे बापू पठारे यांनासुद्धा आपण सहकार्य करावं आणि मतदान करावं. तर अशा पद्धतीने आमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवारांना पुणेकर मतदारांनी भरभरून पाठिंबा द्यावा असं मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र पुण्यातील जनतेला विनंती करतो.